भारताचा इतिहास जो आहे, त्यामध्ये प्रामुख्याने इतिहास लेखनाचा जो इतिहास आहे, या बाबी तपासून बघणार आहोत. आणि याचे जे स्रोत आहेत, ते मुख्यत्वे हे बखर आणि बुरुंजी असे जे दोन महत्त्वाचे आहेत, त्या दृष्टीने आपण ते बघणार आहोत. त्यामुळे भारताचा इतिहास समजून घेत असताना भारताचा इतिहास लेखनशास्त्र हे कशा पद्धतीने विकसित झाले आणि त्यामुळे त्याची नेमकी पाळेमुळं कुठे कुठे आहे आणि कशा पद्धतीने हा सगळा विकास होणं अपेक्षित आहे, याची चर्चा आपल्याला या ठिकाणी या प्रकरणामध्ये तर आपण जो भारताचा जो इतिहास आहे तो समजून घेत असताना बखर आणि बुरुंजी हे कशा पद्धतीने इतिहासाची महत्त्वाची साधनं म्हणून आलेली आहे, याची चर्चा आपल्याला या ठिकाणी करणं अपेक्षित आहे. तसं आपण भारताचा इतिहास समजून घेत असताना ज्या विविधांगी चर्चा आतापर्यंत केल्या आणि जे वेगवेगळ्या पद्धतीचे ऐतिहासिक स्रोत आतापर्यंत आपण समजून घेतले, त्या सिरीजमधलं आणि परंतु एका वेगळ्या प्रादेशिक इतिहासाच्या अनुषंगाने उपस्थित झालेले जे काही वेगळे मुद्दे आहेत, ते आपल्याला बखर आणि बुरुंजी या दोन वेगळ्या महत्त्वाच्या इतिहासाच्या स्रोतामध्ये सापडतात. त्यामुळे बखर आणि बुरुंजी हे सुद्धा ऐतिहासिक लिखाण म्हणूनच आहे, परंतु हे ऐतिहासिक लिखाण हे एका विशिष्ट प्रदेशाला सुद्धा सादर करतं किंवा एका विशिष्ट प्रदेशाचा इतिहास आपल्याला बखर आणि बुरुंजी या दोन महत्त्वाच्या साहित्यांमध्ये मिळतो. अर्थात या सगळ्या हे जे काय याची जी ऐतिहासिकता आहे, या संदर्भातल्या ज्या काही घटना आहेत, ज्या यामध्ये चितारलेल्या आहेत, त्याच्या ऑथेंटिसिटीबद्दल, त्याच्या वैधतेबद्दल काही इतिहासकारांमध्ये जरी प्रश्न असले, तरी मोठ्या प्रमाणामध्ये एक महत्त्वाची ऐतिहासिक माहिती आपल्याला बखर आणि बुरुंजी पुरवत असल्याचं दिसून येतं. त्यामुळे बखर आणि बुरुंजीचा सुद्धा एक वेगळ्या पद्धतीचा इतिहास आहे आणि ह्या प्रथा, खरं तर परंपरा, या कशा पद्धतीने वेगवेगळ्या टप्प्यावर भारतीय राजवटीच्या संदर्भात उगम पावल्या, याची चर्चा करणं हे सुद्धा एक उद्बोधक ठरेल. त्यामुळे बखर ही प्रामुख्याने याचा जो काय प्रदेश आहे किंवा याचा जो काय आवाका आहे, तो महाराष्ट्र किंवा तत्कालीन कालखंडातला दख्खनचा जो भूप्रदेश आहे, त्या भूप्रदेशाच्या संदर्भात आपल्याला बखर याचं मूल्य किंवा बखर हे एक महत्त्वाचं इतिहासाचं स्रोत म्हणून गणलं जाऊ शकतं. आणि तसंच बुरुंजी हे सुद्धा एका उत्तर भारतातल्या म्हणजे उत्तरेतल्या एका राज्याच्या संदर्भात आढळत असणाऱ्या प्रथा परंपरेतून तयार झालेली इतिहास लेखनाची शैली म्हणून बघता येईल. तर अशा पद्धतीने शास्त्रोक्त पद्धतीने इतिहास लिखाणाच्या शैली जरी विकसित झालेल्या नसल्या, तरी इतिहासाला जपणाऱ्या वेगवेगळ्या पद्धतीचे सांस्कृतिक पैलू किंवा वेगवेगळ्या पद्धतीच्या सांस्कृतिक पद्धती भारतामध्ये विकसित झाल्याचे उत्तम उदाहरण म्हणजे बखर आणि बुरुंजी यांच्याकडे बघितलं जाऊ शकतं. कारण नंतरच्या कालखंडामध्ये, विशेषतः मध्ययुगीन भारताची जी सुरुवात होते, त्यानंतरच्या कालखंडामध्ये अशा पद्धतीच्या ऐतिहासिक स्रोतांचा उद्गम आणि नंतरच्या काळात विकास होत असताना दिसतो. अर्थात बखर लिहिण्याचं मुख्य प्रयोजन हे जरी एका राजकीय दृष्टिकोनातून किंवा राजवटीच्या एखाद्या राजाच्या किंवा त्याच्या आदेशानुसार होत असलं, तरी बखर या शब्दाला वेगवेगळे आयाम आहेत. खरं तर जो पर्शियन शब्द आहे खबर, या पर्शियन खबर या शब्दाचा अपभ्रंश म्हणून बखर ला बघितलं गेलं किंवा बखरचा उदय आणि विकास झालेला आपल्याला दिसून येतो. महाराष्ट्राचा इतिहास, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि पेशवे कालखंडाचा इतिहास, 17व्या आणि 18व्या शतकाच्या इतिहासावर प्रकाश झोत टाकण्याचं उत्तम स्रोत म्हणजे बखरला गणलं गेलेलं आहे. बखरच्या वैधता आणि बखरमध्ये काही अतिशयोक्तपूर्ण चितारलेल्या गोष्टी या मर्यादा जरी आपण बाजूला सोडल्या, तरी महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांना एक मंच बखरमध्ये मिळालेलं आहे, की स्थान बखरमध्ये मिळालेलं आहे. खरं तर तत्कालीन त्या खबरी ठेवण्याच्या प्रयोगाचा भाग म्हणूनच बखरींची योजना सुद्धा आपल्याला या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज किंवा त्याही आधीपासून जी आहे ती मराठी आहे. परंतु बऱ्याचशा बखर या मराठीत आहेत आणि बहुसंख्य बखर ह्या मोडी लिपीमध्ये सुद्धा आढळून येतात.
तर त्यामुळे बखरला एक महाराष्ट्राचा इतिहास समजून घेत असताना एक वेगळं वैधव्य, एक वेगळं वैविध्य प्राप्त झालेलं आपल्याला दिसून येतं, की ज्याच्यातून एक वेगळ्या पद्धतीचा इतिहास रचनामध्ये नक्कीच त्याचा विकास किंवा त्याचा उपयोग होत असतो. तर बखर आणि बुरंजी हे जे दोन्ही महत्वाचे शब्द आहेत, त्या महत्वाच्या शब्दाच्या अनुषंगाने आपण या दोन्ही शब्दांची आणि प्रामुख्याने त्या सांस्कृतिक पद्धतीची जे स्वरूप, त्याची व्याप्ती, त्याचा आशय आणि त्याचा कालखंड, अशा बाबी आपण खरं तर बखर आणि बुरंजी समजून घेत असताना बघणार आहोत. खरं तर सुरुवातीच्या काळामध्ये पर्शियन खबर या शब्दाचा अपभ्रंश बखर झालेला असला तरी साहित्यिक कथा म्हणून सुद्धा बखरींमध्ये लिहिलेलं साहित्य किंवा बुरंजीच्या स्वरूपात लिहिलेलं साहित्य याला कथा म्हणून एक वेगळं वैशिष्ट्य आणि वेगळ्या महत्व आपल्याला असलेलं दिसून येतं. अर्थात या बुरंजीच्या आणि या सगळ्या बाबतीमध्ये त्याची जी व्युत्पत्ती आहे, त्याचं जे उत्पत्ती शास्त्र आहे, ते सुद्धा आपल्याला समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि उत्पत्ती आणि त्याची जी उत्पत्ती शास्त्र आहे, त्याची सगळं जे काही निर्मिती आपल्याला ती सामाजिकतेच्या आशयाने किंवा सामाजिकतेच्या अंगाने आढळून येत असलेली दिसून येते. त्यामुळे बखरीचा जो काही सिलसिला आहे किंवा बखर ही जी काही पद्धत आहे, ती आपल्याला 17व्या शतकामध्ये, 18व्या शतकामध्ये सुद्धा एक मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने बखरी लिहिलेल्या आहेत. वेगवेगळ्या लोकांनी बखरी लिहिलेल्या आहेत, की ज्यांचा प्रत्यक्ष पानिपतच्या युद्धात ते मराठी साम्राज्यामध्ये हस्तक्षेप होता, अशा महत्वाच्या लोकांनी बखरी लिहिलेल्या आहेत. त्या लिहित असताना लेखककर्ता आणि ज्याच्या आदेशावरनं ती बखर लिहिली गेलेली आहे, त्याच्यामुळे एक थोडंसं त्यामध्ये बायसनेस किंवा एक पक्षपाती भाव काही बखरींमध्ये येत असला तरी ढोबळमानाने मोठ्या पद्धतीच्या किंवा मोठ्या प्रमाणात ऐतिहासिक तेला या बखरी न्याय देत असताना आपल्याला दिसून येतात, की त्याच्यातून वेगळ्या पद्धतीची ऐतिहासिकता रचणं शक्य होतं. त्यामुळे या बखरींचा आपण स्वरूप, आशय, कालखंड हे समजून घेणं महत्वाचं आहे. त्याच पद्धतीने बखरींना किंवा बुरंजी या साहित्य प्रकाराला, या वाङ्मयीन प्रकाराला कोणत्या पद्धतीच्या गटाने किंवा कुणी संरक्षण प्रदान केले, त्याचे लेखक मूलतः कोण होते, त्या लेखकांचं समाजामध्ये आणि अर्थकारणामध्ये असलेलं स्थान काय प्रकार असतो, या बुरंजीची मुळं नेमकी कशामध्ये आहेत, आणि त्याच पद्धतीने उदाहरणादाखल आपण देवभाई, कामरूपपर, पादशहा, त्रिपुरा, तुंगफुंगी या बुरंजी असे जे काय वेगवेगळे प्रकार बुरंजीचे आहेत, त्याचं नेमकं स्वरूप आणि त्यामध्ये कोणत्या पद्धतीचा आशय स्थापित झालेला आहे, की ज्याच्यामुळे इतिहास रचनामध्ये एक वेगळ्या पद्धतीची मदत झाली आणि त्यामुळे बुरंजीला ऐतिहासिक स्रोत आणि पर्यायाने इतिहास लेखनाचं माध्यम म्हणून मानलं गेलं. याचा सांगोपांग विचार आपण हे जे काही बिंदू आहेत त्या बिंदूंच्या अनुषंगाने करणार आहोत. आता यातलं पहिलं महत्वाचं सगळ्यात जे काय वैशिष्ट्य आहे ते म्हणजे ह्या प्रकरणाचं मूळ उद्देश समजून घेणं. हे प्रकरण किंवा हा अभ्यासक्रम बनवत असताना अभ्यासकर्त्याने नेमके कोणते बिंदू लक्षात ठेवले होते, की ज्याची फलकृती किंवा ज्याची फलश्रुती करणं अत्यंत गरजेचं आहे, त्या अनुषंगाने या बिंदूंची चर्चा होणं अपेक्षित आहे. तर यातलं एक महत्वाचे जे काही 4 ते 5 अशी महत्वाची उद्दिष्ट अधोरेखित करण्यात आलेली आहेत आणि त्या 5ही उद्दिष्टांना एक वेगळ्या, त्या 5ही महत्वाच्या उद्दिष्टांना खरं तर बखर आणि बुरंजी हे न्याय देतील, किंवा जे काही उद्दिष्ट आपण डोळ्यापुढे ठेवलेलं आहे ते त्याचा आणि या सगळ्यांचा एक व्यवस्थित सांगोपांग पद्धतीने विश्लेषण तयार होईल अशी अपेक्षा या ठिकाणी बाळगण्यात आलेली आहे. अर्थात बखरींना एवढं महत्व का आलं आणि बखर की जी मुळातच एका पर्शियन अपभ्रंश या शब्दावरून तयार झाली, ते स्वरूप, लिखाणाचं स्वरूप म्हणून ते का वागवावंसं लागलं, ते तर याची चर्चा आपल्याला या ठिकाणी करणं गरजेचं आहे. अर्थात महत्वाच्या बाबतीमध्ये
म्हणजे इतिहासाच्या संदर्भात बखर काय आणि बुरंजी काय हे प्रामुख्याने इतिहासाचे स्रोत म्हणून गणले गेले. त्यामुळे या इतिहासाच्या स्रोताद्वारे आपल्याला बखरीचे स्वरूप आणि बुरंजीचे स्वरूप सुद्धा उमगेल. बखर याला इतिहासाचा एक महत्वाचा स्रोत मानण्यात आलेला आहे आणि ते प्रामुख्याने महाराष्ट्राच्या इतिहासाच्या किंवा तत्कालीन परिभाषेमध्ये जर बोलायचं या भूप्रदेशाचा संदर्भ हा खरं तर दख्खनच्या पठाराशी दख्खन या शब्दाशी येतो. त्यामुळे महाराष्ट्राचा आणि पर्यायाने दख्खनचा इतिहास बखरमुळे प्रामुख्याने समजून येऊ शकतो आणि पर्यायाने भूतकाळ म्हणजे काय, भूतकाळ समजून घेण्यासाठी सुद्धा बखरीचा एक महत्वाचा ऐतिहासिक स्रोत म्हणून त्याची गणना केली जाऊ शकते. त्यामुळे बखरींना भूतकाळाच्या संदर्भात मुख्य वैशिष्ट्य प्राप्त झालेली आपल्याला दिसत. याद्वारे आपण बखरीचे सामाजिक आणि व्युत्पत्तीशास्त्रीय जी मुळं आहेत ती वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये किंवा वेगवेगळ्या वर्गवारीनुसार बघणार आहोत. आणि त्यामुळे बखर ही खरं तर एक सामाजिक उत्पत्ती या कालखंडामध्ये महाराष्ट्राच्या संदर्भात उभी राहिलेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे त्याची व्युत्पत्ती आणि त्यातला सामाजिक आश्रय या दोन्ही बाबी हे आपल्याला या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर रचना म्हणून बखरीचा ढाचा नेमका कशा पद्धतीने होता याची ऐतिहासिकता समजून घेणे हे सुद्धा एक महत्वाची बाब या ठिकाणी आपल्याला. त्यामुळे बखर त्याचं सामाजिक आणि व्युत्पत्तीशास्त्रीय मुळं, बखरीचा उपयोग भूतकाळ समजून घेण्यासाठी आणि प्रत्यक्ष बखरीची रचना ही नेमकी कशा पद्धतीने असते ह्या बाबी या निमित्ताने या प्रकरणाद्वारे समजून येतील अशी अपेक्षा बाळगली. त्याच पद्धतीने दुसरा जो काय प्रकार आहे जो उत्तर प्रांतामधला किंवा उत्तरेतला प्रकार म्हणून जास्त प्रसिद्ध पावलेला आहे तो म्हणजे बुरंजी. कारण एका बाजूला बखर आणि बखरीशी निगडीत असलेले विविध आयाम समजून घेतल्यानंतर आपल्याला तशाच पद्धतीच्या आणि त्याच धाटणीच्या परंतु वेगळ्या असलेल्या जी काय बाब आहे ती म्हणजे बुरंजी. तर बुरंजीची ऐतिहासिक मुळं या निमित्ताने शोधण्यासाठी सोपं होईल अशा पद्धतीने हा अभ्यासक्रम रचला गेलेला आपल्याला आढळून येणारा वाघवळी आणि पर्यायाने स्त्रोतांचं संवर्धन करणारा असा प्रकार आहे. त्या बुरंजीच्या निमित्ताने किंवा बुरंजी या साहित्य प्रकाराद्वारे आपल्याला आसामचा इतिहास जाणून घेण्यामध्ये बुरंजी एक ऐतिहासिक महत्व पार पडतं आपल्याला दिसते. त्या आसाम आणि तत्कालीन शेजारी जे काही राष्ट्र आहेत त्याचा इतिहास समजून घेत असताना बुरंजी या प्रकाराला आपल्याला मुख्य स्रोत मानावं लागते आणि महाराष्ट्राचा किंवा दक्षिणचा प्रदेश समजून घेत असताना आपल्याला बखरींना महत्वाचं स्थान द्यावं लागतं किंवा ते महत्व अधोरेखित करावं लागतं. आणि त्यामुळे बखर आणि आसामचा इतिहास या दोन्ही बुरंजीच्या आणि बखरीच्या निमित्ताने समजून येणे आणि अशा पद्धतीची ही उद्दिष्ट या ठिकाणी पुराशी बाळगण्यात आली. आता मुळात बखर आणि पहिल्यांदा बखर आणि नंतर बुरंजी म्हणजे काय या बाबी आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. अर्थात इतिहासाचं जे साधन आहे, इतिहास लिखाणाचं खरं तर जे साधन म्हणून ज्याला आपण म्हणू शकतो त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या रचना आढळून येतात की ज्याला आपण इतिहासाचं साधन म्हणून गणलं जाऊ शकतो. त्यामुळे ऐतिहासिक कथा ते लोकप्रिय स्मृती या बाबी सुद्धा खरं तर ऐतिहासिक परिचय म्हणून इतिहासाच्या संदर्भात महत्वाच्या ठरत असतात.
त्याच पद्धतीने वेगळ्या मौखिक परंपरा असतात, लिखित परंपरा असतात, स्मृती जपण्याच्या परंपरा असतात आणि कथा लिहिण्याच्या परंपरा असतात. त्यामुळे प्रामुख्याने या सगळ्या पद्धतीने ऐतिहासिक जाणीव विकसित झालेलं आपल्याला दिसून येतं. त्याच पद्धतीने चेतना किंवा स्मृती ह्या सुद्धा प्रादेशिक आणि लोकप्रिय इतिहासाच्या दृष्टिकोनातून महत्वाच्या संकल्पना म्हणून उभ्या राहतात. आणि त्यामुळे इतिहास रचण्यासाठी किंवा इतिहास समजून घेण्यासाठी हा जो काही सैद्धांतिक गाभा आहे तो समजून घेणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं राहिलेलं आहे. त्यामुळे 17व्या शतकातील दीर्घकाळ चाललेला जो काही संघर्ष होता तो म्हणजे शीख आणि मराठ्यांमधला संघर्ष. त्या शीख आणि मराठ्यांमधला जो संघर्ष होता त्याची गणना ही लोकप्रिय ऐतिहासिक स्मृती म्हणून ठरवली जाते. आणि त्याचबरोबर अहोमची औरंगजेबाच्या जी सैन्यासह खरडा येथे लढाई झाली त्यामुळे सुरतमधून मुघल राजवटीचा प्रतिकार या ठिकाणी आपल्याला या अहोम कल्चरमध्ये दिसून येतो. त्यामुळे अहोमची औरंगजेबाच्या सैन्यावर अहोम जे काय राज्य होतं किंवा जे काय राजवट होती त्या उत्तरेकडची किंवा ज्याला नॉर्थ ईस्ट म्हणतात त्या प्रदेशातली त्या औरंगजेबाच्या सैन्यासह त्यांनी लढाई केलेली दिसते आणि त्यातून त्यांनी मुघल राजवटीचा पराभव केला. त्यामुळे प्रतिकाराच्या विरोधाच्या या वेगवेगळ्या लोकप्रिय ऐतिहासिक स्मृती म्हणून गणल्या जातात, ज्याच्यामध्ये बखर आणि बुरंजी या दोन्ही परंपरांचा समावेश. अर्थात बुरंजी हा जो काही साहित्य प्रकार आहे तो प्रामुख्याने आसाम या वर्तमानातल्या राज्यातील तयार झालेला प्रकार आणि प्रामुख्याने मध्ययुगीन आसाम की ज्या कालखंडामध्ये आसाममध्ये अहोम राजवटीची परंपरा होती. अहोम हे सुद्धा एक कल्चर होतं. त्यामुळे अहोम या राजवटीच्या संदर्भामध्ये आपल्याला बुरुंजी हा जो काही साहित्य प्रकार आहे की ज्याला आपण ऐतिहासिक साहित्य म्हणून दर्जेदार साहित्य म्हणून त्याची नोंद कित्येक वेळा घेण्याचा प्रयत्न केला. तर बुरुंजीचं जे लिखाण आहे त्याचा कार्यकाळ हा प्रामुख्याने 1228 ते 1826 असा दीर्घ कालखंडामध्ये बुरुंजी या प्रकारांमध्ये लोक व्यक्त झालेली आपल्याला दिसून येतात की या बुरुंजी प्रकाराद्वारे आपल्याला आसाममध्ये घडलेल्या वेगवेगळ्या ऐतिहासिक घडामोडींची एकंदरीत माहिती 21व्या शतकामध्ये सुद्धा मिळते. आता जे जे बिंदू आपण चर्चेसाठी घेतले होते त्यातला एक महत्वाचा बिंदू म्हणजे बखरीकडे काही इतिहासकारांनी एक साहित्यिक कथा म्हणून बघितलेलं आहे. त्यामुळे बखर त्या इतिहासकारांच्या मते बखर म्हणजे काय तर एक साहित्यिक कथा. ऐतिहासिक आणि साहित्यिक या दोन्ही सर्जनशील बाबी आहेत आणि उत्तेजक मराठा जे आहेत या सगळ्या बाबी खरं तर या भूतकाळाच्या संदर्भात प्रकाश झोत टाकताना आपल्याला दिसतात. त्यामुळे या बखरीतून एक वेगळा उत्तेजक गौरवशाली असा मराठा भूतकाळ उभा राहण्याच्या शक्यता वाढतात की ज्याला इतिहास लेखनामध्ये महत्वाचं स्थान प्राप्त झालेलं आहे. त्यामुळे मध्ययुगीन महाराष्ट्रामध्ये गाथा, पोवाडी, कविता किंवा अशा आशयाची साहित्य निर्मिती केली गेली. त्यामुळे मध्ययुगीन महाराष्ट्र गाथा, पोवाडे, लावणी अशा पद्धतीच्या कलाविष्कारासाठी निश्चितच ओळखली गेलेली आपल्याला दिसून येते. या बखर आणि बुरुंजी याशिवाय सुद्धा एक महत्वाच्या ज्या बाबी आहेत की ज्याला इतिहास लेखन म्हणून स्त्रोत म्हणून महत्व प्राप्त झालेलं आहे ते म्हणजे कालगणनाच्या आधारे जतन केलेल्या जे काय नोंद आहे ती जी काय कालगणना वंशावली की ज्याला मराठीमध्ये शकावली असं म्हटलं जातं. इतिहास म्हणजे बखर, कौटुंबिक वृत्तांत म्हणजे कैफियत
आणि संत कवयित्रीची चरित्र जी रेखात्मक असतात त्याला एक वेगळ्या पद्धतीची रचना करणं अपेक्षित आहे. तेव्हा अशा विविध पद्धतीने आपल्याकडे या अशा विविध पद्धतीने आपल्याला इतिहास सांगितलेला गेलेला असतो, ते समजावला गेलेला असल्याचं आपल्याला दिसतं. साहित्याला ऐतिहासिक मूल्य निश्चितच आहे. लिहिणं जे आहे ते सुलभ आणि सक्षम झालं म्हणून याच्यामध्ये अचूकता आहे अशी. अचूकतेमुळे बुखार आणि बुरंजी ओळखली जाते. तर त्यामध्ये जो आशय आहे की जो भूतकाळाचा विचार करणारा असा विचार लिहिणारा जो काय आशय आहे तो आपल्याला या बखरीला साहित्यिक कथा म्हणून उभा करण्यामध्ये मदत करण्याचा प्रयत्न करतो. तसाच पद्धतीने आसामचा जो इतिहास आहे, बखरीचा जो इतिहास आहे तो मराठा साम्राज्यावर प्रकाशझोत टाकण्यासाठी महत्वाचा आहे. पण बुरंजी हा जो प्रकार आहे तो आसामच्या पुनर्रचना करण्यासाठी एक विश्वसनीय स्रोत म्हणून बुरंजीकडे बघता येऊ शकतो. आसाम, त्रिपुरा हे जे काही प्रदेश आहे किंवा क्षेत्रकुंपापा यामध्ये सुद्धा अशा बुरंजी साहित्य आढळून आलेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे आसाम जे आहे ते शाही बुरंजी या नावाने ओळखले जाते की या कालखंडामध्ये अशा पद्धतीच्या गोष्टींकडे बघता येतात. त्या राजमाला त्रिपुरामध्ये म्हटलं गेलं, मेंथोकुप्पा यासारखे इतिहास आहे. ओके, तर हे बुरंजी वर प्रकाशझोत टाकण्यासाठी महत्वाचे आहे. अर्थात बुरंजी हा जो प्रकार आहे तो न्यायालयीन इतिहासाच्या श्रेणीच्या अंतर्गत होतो आणि बुरंजी या परंपरेमध्ये सत्ताधारी राजकारण्यांचे जे प्रतिबिंब होते ते 13व्या शतकामध्ये असलेल्या. त्यामुळे ऐतिहासिक अर्थ जो आहे बुरंजीचा तो आसाम मधलं जे काही दुसरं मोहळ कल्चर आहे त्या मोहळ संस्कृतीमधून सुद्धा अशा पद्धतीचे आशय या अशा पद्धतीचा अन्वयार्थ काढण्यासाठी वाव आपल्याला दिसून येतो. त्यामुळे खरं तर बुरंजीचा जो फॉर्म आहे, जे बुरंजीचे स्वरूप आहे ते न्यायालयीन इतिहास लिहिण्याची वर्गवारी किंवा श्रेणी आपल्याला या पद्धतीच्या ग्रंथांमधून निघताना दिसते. त्याच पद्धतीने बुरंजी व्यतिरिक्त ज्या वंशावळी आहेत त्या ग्रंथाने प्रादेशिक स्वरूपातील ऐतिहासिक जाणीव आपल्याला बुरंजीद्वारे होते. संस्कृत आणि पर्शियन प्रभावाने दर्शवलेली भारतीय परंपरा जी आहे ती सुद्धा बुरंजीमधून अभिव्यक्त होत असताना, त्यामुळे बखर म्हणजे हे प्रामुख्याने खबर या शब्दाचा झालेला अपभ्रंश हे समजून घेतल्यानंतर बखर हा काव्य प्रकार नेमका काय आहे आणि तो कधी कुठल्या कालखंडामध्ये तयार झालेला आहे हा बखरचं स्वरूप, तर मराठा राज्यव्यवस्थेची उभारणीच्या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणात बखरींची निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते. अर्थात या कालखंडात तयार झालेल्या बऱ्याचशा बखरी या मोडी भाषेमध्ये होतात. राजकारणाच्या दृष्टीने तत्कालीन समाज व्यवस्थेची जी काय अवस्था आहे, ओके, त्यामुळे याच्यातून मराठा साम्राज्याची उभारणी झाल्याचे आपल्याला दिसतात. आणि ही जी मोडीमध्ये लिहिलेली ज्या काही बखरी आहेत त्या कालखंडात गुप्त पद्धतीने लिखाणाची परंपरा म्हणून सुद्धा याच्याकडे ओळखलं किंवा मोडी ही एक गुप्त संदेशाचं साधन म्हणून त्या भाषेकडे बघितलं गेलं आणि काही बखरी या मोडीमध्ये असल्याचं सुद्धा दाखले मिळतात. अर्थात प्रामुख्याने हा जो बखर स्वरूप आहे किंवा बखरीचा जो फॉर्म आहे त्याच्यातून राज्यकर्त्यांचं चित्र उभं राहण्यासाठी, चरित्र उभं राहण्यासाठी प्रश्न जे आहेत त्या प्रश्नाच्या अनुषंगाने सुद्धा बखरींचा वापर झालेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे घराणेशाही, अस्मिता आणि प्रादेशिक अभिमान यामध्ये काही बाबी बिघडून गेल्याचं आपल्याला दिसतं. परंतु गौरवशाली भूतकाळ निर्मिती हे जे काय बाब आहे खरं तर ते रामचंद्र गुहा याने 1920च्या त्या ग्रंथामध्ये पहिल्यांदा मांडली. ओके, आणि त्यामुळे ती गौरवशाली भूतकाळाची निर्मिती करण्यासाठी खरं तर बखरींचा उपयोग केला जाऊ शकतो असं प्रांजळ मत गुहा
या इतिहासकारांनी व्यक्त केलेला आपल्याला दिसून येतं. अर्थात 16व्या शतकांमध्ये ऐतिहासिक आख्यानाची एक वेगळी परंपरा होती. त्यामुळे त्या 16व्या शतकामध्येच बकरीचा ची व्युत्पत्ती झाली. ही जी काही निर्मिती आहे ते त्या कालखंडात झाली असावी, झाल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि 17व्या शतकाच्या उत्तरार्धापासून ते जवळजवळ 19व्या शतकापर्यंत वेगवेगळ्या पद्धतीचे सिद्धांत बकरींना घेऊन आपल्याला आढळून येतात. जसं की बखर या शब्दाचा जो अरबी अर्थ आहे तो खबर किंवा अखबरा, वार्ता, हे 17व्या 18व्या शतकामध्ये जे चलनात होतं संकल्पनातून, त्याच्यातून तयार झालेला हा शब्द असल्याचा. आणि त्यामुळे बखर हा शब्द बहुतेक ग्रंथांच्या शेवटी खैर या पर्शियन शब्दापासून सुरू झाल्याची नोंद आपल्याला दिसून येते. ठीक आहे. त्यामुळे 17व्या शतकात उत्तरापासून 19व्या शतकापर्यंत खरं तर बकरींची रचना किंवा बकरी रचल्या गेल्याचे अभ्यासक देशपांडे सांगतात. अर्थात या बकरीचं व्युत्पत्तीशास्त्र काय? बखर अरबी भाषेतील खबरा किंवा अखबरा वार्ता सांगण्यासाठी 17व्या 18व्या शतकात आहे की अजून काही, या महत्वाच्या बाबी आपल्याला या ठिकाणी आढळून येतात. तर बखर हा बहुतेक ग्रंथाच्या शेवटी येणारा शब्द आहे. किंवा बखैर म्हणजे सर्व काही ठीक आहे. पत्राचा शेवट बखैर या शब्दाने होत असे आणि त्याचं जे रूपांतरण आहे ते सर्व काही ठीक आहे, सब बखैर, असं अशा आशयाचा आपल्याला दिसून येतो. त्यामुळे बातमी म्हणून खबर पासून ते पुराणिक आख्यायिका त्या व्यक्तिमत्वावर सुद्धा बकरी आधारलेल्या आपल्याला दिसून येते, की ज्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या सृजनशील कथा किंवा वाङ्मयीन पद्धतीचा एखादा मजकूर, या ज्या बाबी आहेत, या व्यतिरिक्त सुद्धा ऐतिहासिक वर्णन बकरीच्या स्वरूपामध्ये, बकरी या फॉर्ममध्ये असल्याचं आपल्याला दिसून येतात. किंवा एकाच वेळी म्हणजे उदाहरणार्थ 1617 पासून बकरींचं प्रत्यक्ष अंमलबजावणी झालेली आहे. कारण त्या कालखंडामध्ये शिवाजी महाराजांचा कालखंड, तेव्हापासून या असल्याचे दाखले मिळतात. त्याचा दुसरा जो दाखला आहे तो स्थानिक घटना आणि माहितीचे तथ्यात्मक कथन आणि सत्रेच्या वापरातून या बखर लिखाणाचा, लेखन शैलीचा उदय होत असल्याचं गुहा म्हणतात. त्यामुळे बकरीला असे वेगवेगळे विविधांगी आयाम आहेत. तर प्रामुख्याने लक्षात ठेवण्याची बाब म्हणजे 16व्या शतकामध्ये तयार झालेला राज्याच्या संदर्भामध्ये राज्याचा वेगवेगळ्या लेखाजोखा तयार करण्याच्या गरजेतून बखर जी आहे ती बहुतेक गद्य रूपामध्ये रूपांतरित झालेली आपल्याला दिसून येतात. त्यामुळे स्थानिक मराठी वाक्प्रचार, प्रशासकीय फारसी याचे मिश्रण, तसेच संस्कृत आख्यायिकांचं संपादन हे सुद्धा या बखर त्यांना करावं लागण्याचं आपल्याला दिसून येतं. त्या पौराणिक आख्यायिका, देवीचे हस्तक्षेप, त्या वेगवेगळ्या पद्धतीच्या नाट्यमय कथा की ज्या प्रशासकीय आणि लष्करी प्रक्रियेबरोबरच शारीरिक कौशल्य देण्याच्या ठरतात. आता बकरीचे जसे वेगवेगळे बकरीचं कॉमन किंवा साधारणपणे अंदाज देण्यासाठीची या बाबी आहेत. तर कोणकोणत्या लोकांनी अशा पद्धतीच्या बकरी लिहून ठेवल्या की ज्याचा कार्यकाळ हा 16व्या 15व्या शतकात असेल. तर म्हणजे उदाहरण दाखल जर आपण घ्यायचं तर महिकावतीची बखर ही सुद्धा एक महत्वाची बखर आहे, की ज्यामध्ये उत्तर कोकणातील ऐतिहासिक घटना, त्याच्यावर आधारलेल्या कविता किंवा त्याचं गद्य स्वरूपातले दुःख, या अशा दोन्ही स्वरूपामध्ये, कविता आणि गद्य अशा दोन्ही स्वरूपामध्ये 15व्या आणि 16व्या शतकामधल्या अनेक लेखकांच्या सहाय्याने या सगळ्या बाबींचा, या सगळ्या माहितीचा उद्गम आणि विकास होत असताना दिसतात. त्यामुळे प्रामुख्याने महिकावतीची बखर, सभासद बखर
91 कलमी बखर, चिटणीसांची बखर, भाऊसाहेबांची बखर, खर्ड्याची बखर, अशा वेगवेगळ्या बखरी आपल्याला महाराष्ट्राच्या संदर्भात आढळतात. अर्थात या सगळ्या बखरींची शीर्षकं वेगळी आहेत. त्यामुळे या शीर्षकांतर्गत येणारा जो काही इतिहास आहे, तो इतिहास सुद्धा पूर्णपणे इतर बखरीपासून वेगळा दिसून येतो. त्यामुळे काही बखरी ह्या युद्धसदृश परिस्थितीचं वर्णन करणाऱ्या आहेत. उदाहरणार्थ भाऊसाहेबांची बखर ही दुसऱ्या पानिपताच्या संदर्भामध्ये एक महत्वाची भूमिका म्हणून त्याच्याकडे बघितलं जाऊ शकतं. खर्ड्याची जी लढाई झाली होती मराठी आणि इतर यांच्यामध्ये, तर त्याचा वृत्तांत आपल्याला खर्ड्याच्या लढाईमध्ये दिसतो. त्यावेळेस सभासद, महिकावती, माहीमची बखर, 91 कलमी बखर, चिटणीस बखर, भाऊसाहेबांची बखर, खर्ड्याच्या लढाईची बखर, अशा वेगवेगळ्या पद्धतीचे आपल्याला बखर विषयक साहित्य आपल्याला सापडतं. आता आपण निवडक जी काय बखरीच्या संदर्भातली यादी आहे, त्याचा तपशील दर्शवणारा त्यामुळे बखर एका बाजूला बखर आहे, त्या बखरीचे नावं आहेत, त्याचे लेखक आहेत आणि कोणकोणत्या पद्धतीच्या शैली या लेखनामध्ये वापरलेल्या आहेत याची माहिती आपल्याला तिसऱ्या कॉलममध्ये मिळू शकते. आणि नंतर जे अधिकारता आहेत त्याची मांडणी आपल्या शेवटच्या कॉलममध्ये. अर्थात हा जो काही संपूर्ण चार्ट आहे तो प्राची देशपांडे यांचा क्रिएटिव्ह पास्ट, हिस्टॉरिकल मेमरी अँड आयडेंटिटी इन वेस्टर्न इंडिया या परमनंट ब्लँकने प्रकाशित केलेल्या पुस्तकातील असल्याचं आपल्याला दिसून येतो. तो आहे. कारण सभासद बखर ही प्रामुख्याने कृष्णाजी अनंत सभासद, की जे जिंजी या ठिकाणी मराठा साम्राज्याच्या वतीने जिंजीचे मंत्री म्हणून कृष्णाजी अनंत सभासद वाटले. त्यावेळी शिवाजीच्या बद्दल त्यांना प्रारंभिक जीवन मरणाचे पद्धत किंवा जीवनपरक वृत्तांत खरं तर या सभासद बखरमध्ये दिसून येतात. ओके. चिटणीसांची जी बखर आहे ती 1811ला त्याची स्थापना झालेली आपल्याला दिसून येते. अर्थात चिटणीसांची बखर ही त्याचे जे लेखककर्ते आहेत मल्हार रामराव चिटणीस यांच्या नावावरूनच चिटणीस ही बखर की चिटणीसांची बखर म्हणून ती ओळखली जाते. आणि प्रामुख्याने शिवाजीचं जीवन, आयुष्य, शिवाजी की जी कथा किंवा जीवनी त्याच्यापासून परख विवरण किंवा भोसले यश का भोसले वंशाचा वंशक्रम इत्यादीची माहिती आपल्याला दिसतात. आणि शेवटचा जो काय अधिकारता होता, राजा होता, तो शाहू म्हणून असल्याची नोंद चिटणीसांच्या बखरमध्ये आपल्याला दिसून येते. 1818ला जेव्हा महाराष्ट्रामधून पेशवाईचा कालखंड संपला आणि पेशवाईची राजवट ही प्रामुख्याने संपली, त्यानंतर त्या संदर्भात संपण्याचा जो कालखंड किंवा वर्ष होतं ते होतं जे काय 1818. त्या कालखंडामध्ये कृष्णाजी विनायक सोहम की जे ज्यांचं पेशवाचे ते अधिकारी म्हणून सोहनी ओळखले जातात. त्यावेळी या पेशव्यांची जी बखर आहे ती 1818 की जेव्हा मराठी साम्राज्यांचा लय होत होता त्या काळात तयार झालेली पेशव्यांची बखर की जी पेशव्यांचा इतिहास 18व्या शतकापर्यंतचा की ज्यामध्ये वंशावळी विवरण की त्याचा मराठा शक्तीचे वेगवेगळे विस्तार विश्लेषण आपल्याला या ठिकाणी आढळून येत असताना आपल्याला दिसतात. भाऊसाहेबांची बखर जी आहे ती 18व्या शतकाच्या अंतिम काळामध्ये लिहिलेली की ज्यामध्ये पानिपतचं जे 1761 युद्ध झालं होतं त्याचं विस्तृत विवरण आपल्याला अर्थव्यवस्थेच्या त्याचं विस्तृत विवरण आपल्याला भाऊसाहेबांची बखर या लिखाणामध्ये दिसतात. नंतरच्या कालखंडामध्ये महादजी शिंदे शेवटचे नायक म्हणून सुद्धा उभे राहतात. विनायक लक्ष्मण भावे यांनी 1924ला शेडगावकर बखर लिहिली आणि 1924च्या ऐवजी शेडगावकर बखर जी आहे ती 1924ला लिहिली. नंतर जी महिकावतीची बखर आहे तिचे लेखक हे केशवाचार्य आणि नायकराव असे दोन्ही होते ज्यांनी 12व्या आणि 16व्या शतकातल्या इतिहासाच्या संदर्भात
कोकणी क्षेत्र जे आहे त्या कोकणी क्षेत्राचा 12व्या आणि 16व्या शतकाचा इतिहास आपल्याला तर शिवाजीचे आजोबा मालोजी यांच्यावर अहमदनगर निजामाच्या सेवेचे वर्णन आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. त्याच पद्धतीने वेगवेगळे न्यायालयीन इतिहास, शिवरायांच्या जीवनातील सर्व प्रमुख घटना, मराठा राज्य स्थापनेचा तपशील किंवा राजाचा मृत्यू कसा झाला याची माहिती आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मराठी सत्तेचा उदय होण्यास कारणीभूत ठरलेले जे काही वेगवेगळे घटक होते आणि जे काही वेगवेगळे संकट म्हणून त्याला गणल्या गेल्या 1680च्या कालखंडामध्ये त्याची इत्थंभूत माहिती आपल्याला सभासद बखरमध्ये वाचायला मिळते. आणि त्यामुळे सभासद बखरमध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या ऐतिहासिक समस्यांचं विश्लेषण केलेलं असल्याने सभासद बखर ही मराठा इतिहासाच्या लिखाणाच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचं साधन ठरत असताना दिसतं. त्यामुळे शिवाजी आणि औरंगजेब यांच्यातील सत्तेच्या ज्या टोळक्यांचं जे स्थानांतर झालं त्याचं सुद्धा वर्णन आपल्याला या ठिकाणी दिसतं. मुघल साम्राज्याच्या विस्मयकारक शक्तीपासून ते शिवरायांनी निर्माण केलेलं जे प्रति आव्हान होतं याचं जे कथानक आहे, ही जी काही स्टोरी आहे याची संपूर्ण प्रक्रिया किंवा वाटचाल आपल्याला सभासद बखरमध्ये बघायला मिळते. उल्लेख सुद्धा सभासद बखरमध्ये असल्याचं आपल्याला दिसून येतो. चिटणीसांची बखरची प्रामुख्याने 19व्या शतकाच्या सुरुवातीला आणि शिवरायांचे चरित्र नंतरच्या कालखंडामध्ये शतकभरानंतर तयार होतं की जे मल्हारराव रामजी चिटणीस हे खरं तर या चिटणीस बखरीचे महत्त्वाचे व्यक्ती म्हणून ओळखले जातात. त्यामुळे पौराणिक नैतिकतेच्या विश्वातील आदर्श चरित्र म्हणून जे काही उभं राहतं त्याचे उल्लेख त्याचा आशय चिटणीसाच्या बखरमध्ये असलेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जी काही वेगवेगळ्या धोरणं होती त्या धोरणांवर चर्चा सुद्धा आपल्याला या बखरीमध्ये आढळून येते. पानिपतची बखर ही पानिपतचे जे युद्ध झालं होतं त्यावर आधारलेली आहे आणि पानिपतची बखर ही पानिपतच्या युद्धानंतर जवळजवळ अनेक दशकानंतर लिहिलेली होती. त्यामुळे ती बखर खरं तर आठवणींवर आधारित असलेली बखर म्हणून त्याच्याकडे बघितलं जाऊ शकतं. त्यामुळे अहमदशाह अब्दालीचं जे अफगाण सैन्याविरोधात मराठा पराभव झाला होता त्याचं विश्लेषण आपल्याला भाऊसाहेबांच्या बखरीमध्ये पाहायला मिळतं. हिंदुस्थानातील ज्या वेगवेगळ्या बदलत्या आघाड्या होत्या राजकीय प्रामुख्याने 1750 ते 61 दरम्यानच्या ज्यामध्ये शिंदे होळकर यांच्यामध्ये स्पर्धात्मक महत्वाकांक्षा होती हे सगळे दाखले आपल्याला चिटणीसांच्या बखरमध्ये बघायला मिळतात. त्यामुळे राजकीय संबंधाच्या बाबतीत मुघल दरबार, अवधचा नवाब, रोहिल्ला, राजपूत, जाट आणि या सगळ्यांची बाबी आपल्याला या सगळ्यांच्या गोष्टी आपल्याला या भाऊसाहेबांच्या बखरीमध्ये चितारलेल्या दिसतात. आणि पानिपतची बखर ही पुन्हा एक नवीन बखर आहे की ज्याच्यामध्ये पानिपतचा समग्र संघर्ष जो कशा पद्धतीने झाला याची नोंद आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. आज आपण इथेच थांबूया.